तुषारजी पाटील, सतीश घरत, भूषण भोईर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम। आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे। डॉक्टर जितेंद्र पाटील यांचं आगमन झालं। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा आणि या बिग बॅश धमाका देपोली या स्पर्धेची आपण शोभा वाढवा। हा सामना संपल्यानंतर निश्चितच आपल्याला तिसरा संघ या तिसऱ्या दिवसामध्ये विजेता संघ पाहायला मिळणार आहे। तत्पूर्वी घर घर की लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एकाच गावातील दोन संघ, जय संतोषी माता व ऋत्विज स्पोर्ट्स अनगाव आणि त्यांच्या विपक्षात आई संतोषी माता अनगाव, असे दोन बलाढ्य संघांची लढत मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे। दोन्ही संघांचा विचार केला तर आज भल्या भल्या संघांना धोबी पछाड देत आजच्या दिवसातील फायनल्स करता क्वालिफाय झालेले आहेत। निश्चितच जर आपण पाहिलं तर इथून मात्र एक दृष्टिकोनातून विचार केला तर दोन पैकी एक संघ विजय होईल, पण सर्वात मोठा विजय होईल तो मात्र क्रिकेटचा। पहिला चेंडू विकेटचं पतन केवळ बॅक टू द डगआउट।
असे दोन संघ लढत देत आहेत. गाव गाव की लढाई. एकाच गावातील दोन संघ. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट. निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू पकडण्यामध्ये आताताईपणा आणि एकंदर धाबा मिळत आहेत त्या दोन धाबांच्या मदतीने इथून मात्र श्रीगणेश होताना आपण पाहतोय. जे संतोषी माता वर्तुळ स्पोर्ट्स क्लब अनगाव या संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 या अंकावर. चांगला खेळ. तुल्यबल संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि लढत देत आहेत एकमेकांविरुद्ध. दोन्ही संघांना त्यांचे कच्चे दुवे प्रमुख हेवे दावे माहिती आहेत. पण मात्र या मॅच वरती दावा कोण करेल, या सामन्यामध्ये विजय कोण प्राप्त करेल, याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये ऐकायला मिळेल. तत्पूर्वी एक धाव आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट आणि इथून मात्र जयेशच्या माध्यमातून चांगली सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावा जोडल्या जात आहेत त्या फलकावरती. 1 आणि 1 धावेच्या मदतीनं 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. फलंदाज योगेश गोणे स्ट्राईक वरती आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप. निघून चालला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. देपोली गावाच्या भेटी करता षटकार. 6 धावा. निश्चितच परिपूर्ण पद्धतीने इथून मात्र जय याच्या गोलंदाजीचा समाचार घेतलाय. गोलंदाज तयार. सज्ज होताना जय याला आपण पाहतोय. फलंदाज सामना करतो योगेश गोणे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न, पण चेहऱ्याचा वेध घेणारा चेंडू. पायचीची अपील. पंचांकडे दाद मात्र उचलून धरली आहे, पण पंचांनी दर्शवलंय इट्स नॉट आउट. कारण की चेंडू कोणत्या रेषेमध्ये टप्पा पडलाय आणि उंची किती आहे या दोन गोष्टी तपासल्या, त्यानंतरच पंच राजेंद्र बजाग यांनी निर्णय दिलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव आपण पाहतोय. जयेशला रोखलंय, मज्जाव केलाय दुसरी धाव घेण्यापासून आणि एकंदर धावा जोडल्या गेल्यात. एक षटकाच्या अखेर नंतर फलकावरती आपण पाहतोय 10 धावा. ऐकूया एक मधुर संगीत. थँक्यू सो मच. लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहू शकता हे आमचं मान्यवर कक्ष. अनेक प्रमुख मान्यवर पाहुणे इथून मात्र विराजमान आहेत. त्याच्याच बाजूला आपण पाहतोय बिपिन गायकर सुरेखरित्या गुणलेखन करताना. समालोचन कक्ष आपण पाहतोय आणि ऑपरेटिंग रूम मध्ये आपण पाहतोय रुपेश ठाकरे यांना सुरेखरित्या क्लीन अँड नीट ऑपरेटिंग करताना. युसीएन केबल नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटी करता आलेली आहे. वळी आपण सामन्याकडे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकंदर 10 धावा आणि दुसरं षटक मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपण पाहतोय हर्षल याला. पहिला चेंडू इथून मात्र स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर अगदी जवळून चेंडू निघून चाललाय आणि अगदीच जर आपण पाहिला निर्धाव चेंडूची हाताळणी. पंचांना विनंती असेल सामना थांबवायचा आहे. प्लीज स्टॉप द मॅच. दरम्यान मान्यवर पाहुण्यांचं आगमन होताना आपण पाहतोय. माननीय सन्मान्य निश्चितच या विभागाचे आणि राजकारणातले भीष्म पितामह ज्यांना म्हणून ओळखलं जातं असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय. सन्माननीय इरफानजी भुरे साहेब यांचं आगमन होत आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत ज्यांना
भाई या नावाने प्रेमाने ओळखलं जातं असे लाडके व्यक्तिमत्व आपण पाहतोय. नितीन भाई जोशी आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे उद्योजक कोणगाव राजू हिंदर पाटील यांचं सुद्धा आगमन होते. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यानंतर संदीपजी गायकर सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय. त्यानंतर दयानंदजी पाटील प्रमुख मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. निलेशजी शेलार यांचं सुद्धा आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अल्पेशजी पाटील त्यांच्या समवेत आपण पाहतोय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आगमन होत आहे. रामभाऊ शेलार स्वागतम स्वागतम सुस्वागतम. माननीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब माजी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा परिषद आपण पाहतोय आणि राजकीय व्यासपीठावरील एक व्यासंग असलेलं व्यक्तिमत्व सन्मान्य इरफानजी भुरे साहेब. त्याचप्रमाणे आपण पाहतोय नितीनजी जोशी साहेब आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. संदीपजी गायकर दयानंदजी पाटील निलेशजी शेलार अल्पेश पाटील रामभाऊ शेलार. त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रशांतजी डोंगरे माजी उपसरपंच कवाड याचं सुद्धा आगमन होत आहे. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. थँक्यू सो मच. मान्यवरांच्या माहिती करता सांगू इच्छितो एकाच गावातील दोन संघ लढताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र योगेश गोणे याच्या बॅट मधनं चेंडू निघून चाललाय. गोलंदाजाच्या हातामध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद. अनगाव गावातील हे दोन संघ लढताना आपण पाहतोय जय संतोषी माता व ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव. एकाच गावातील दोन संघांची लढाई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकली संतोषी माता जय संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव संघाने आणि प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि निर्णयाला साजेशी कामगिरी आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र सुरेख गोलंदाजी स्विंग अँड मिस. टप्प्याच्या अखेर नंतर सुरेख गोलंदाजी हाताळली जाते आणि दक्ष पद्धतीने आपण पाहतोय निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. नो बॉल आणि अगदी जर आपण पाहिलं तर आता मात्र फलंदाजा करता सुवर्ण संधी आहे पण तो या संधीचं सोनं कशा रीतीने करतोय हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस मात्र चेंडूला हुक केलंय निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामधून सीमा पार देखणा चौकार सुरेख चौकार मिळतील धावा 4.
गणेशाच्या बॅटमधनं चौकार आपल्याला पाहायला मिळतोय, अतिशय देखणा चौकार आणि या चौकाराची नितांत गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली। पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि इथून मात्र फलंदाज सुरक्षितरित्या आपल्या घरामध्ये पोहोचताना, क्रीज मध्ये पोहोचताना निर्धाव चेंडू डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळते, धाव मात्र मिळत नाहीये। या षटकातील अखेरचा चेंडू मार्गस्थ केला जाईल, गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय। गोलंदाज हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय, अतिशय दक्ष पद्धतीने इथून गोलंदाज तयार। यावेळेस मात्र फटका चांगला, गोड आवाज पाहायला मिळेल, आउटफील्ड खराब, निघून चला चेंडू सीमा पार, देखणा चौकार, नशिबाचा चौकार, गुड शॉट। धन्यवाद। धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 19 अंकावरती। 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, एक कडा मुकाबला, एक महामुकाबला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। योगेश शेलार यांचं सुद्धा आगमन होत आहे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। वळूया आपण सामन्याकडे। 2 षटकाच्या अखेरनंतर धावा आपण पाहतोय फलकावरती, एकंदर 19 धावा। नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल जितेन, षटक क्रमांक 3 आणि या इनिंग मधला अंतिम षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे। आपण पाहतोय अनगाव गावातील 2 संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना। एका बाजूला आहे जय संतोषी माता व ऋत्विज स्पोर्ट्स क्लब अनगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव। एकाच गावातील 2 संघ लढत देताना आणि दोन्ही संघांनी नाणेफेक होतानाच सांगितलं होतं की आम्ही मैत्रीपूर्ण खेळ करू मैदानाच्या आतमध्ये, आणि तोच खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय। फलंदाज बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल, फलंदाज बॅटर जयेशला आपण पाहतोय, त्याच्या समवेत 9 सेकंड वरती गणेशला आपण पाहताना यावेळेस मात्र फुल अँड सक्सेसफुल हाय अँड हँडसम षटकार, मल्टी मॅसिव्ह हिट, 6 धावा। षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या अंकावरती, 25 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय। एक चांगलं धावफलक इथून मात्र जोडलं गेलेलं आहे। फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय जयेश पाटील अनुभव संपन्नता इथून मात्र सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळेल। जो अनुभव क्रिकेटच्या मैदानावरती त्याने गाजवलाय तोच अनुभव दाखवण्याची, सिद्ध करण्याची आता मात्र गरज आहे। यावेळेस मात्र बॅटची कडा आणि जयेश स्वतःवरती नाराज, विकेटचं पतन,
फलंदाज बाद. वळूया आपण सामन्याकडे. खेळाडू कक्षाच्या पुढे बसलेले प्रेक्षक विनंती करतो आपण कॅमेऱ्याच्या समोर आहात, थोडंसं आपण बाजूला राहा. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. एकंदर 25 अंकावरती 25 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. एक तुम्हारी एक हमारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. पुढचा चेंडू इथून मात्र हाताळला जाईल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. सज्ज होतोय गोलंदाज जितेन. आखोटप्प्याचा मारा फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र गणेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. इथून मात्र जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने वळूया आपण सामन्याकडे. यावेळेस मात्र झेल सुटतोय. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. बलाढ्य संघांची लढत, एकाच गावातील 2 संघ आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर झेल सुटल्यानंतर धावा जोडल्या जात आहेत. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 27 या अंकावरती आपण पाहतोय. 27 रन्स ऑन दी बोर्ड. षटकार हॅट्रिक लगावली तर अविनाश पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि विजय गोडे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज. क्या बात आहे. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे संतोषी माता स्पोर्ट्स क्लब अनगाव. संघ जर विजय झाला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज निलेशजी शेलार यांच्या वतीने आपण पाहतोय. क्या बात आहे. पारितोषिकांची खैरात. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. वॉड कॅच. पडता पडता इथून मात्र चेंडूला जमिनीवरती पडून दिला नाही. अप्रतिम झेल, फलंदाज फेल, विकेटचं पतन. अविनाशजी पाटील यांच्या वतीने षटकार हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन्ही संघांकरता ही सुवर्ण संधी आहे आणि विजय गोडे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक करता. क्या बात आहे. एक तुम्हारी तो एक हमारी. चला फलंदाज त्वरित या. धावसंख्या फलकावरती 27 धावा. 27. सदानंदजी घोडे यांच्या वतीने सुद्धा विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही संघांकरता ही सुवर्ण संधी आहे कारण की एकाच गावातील हे 2 संघ आहेत आणि दाते सुद्धा एकाच गावातले आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आहे फलकावरती 27 अंकावरती. या इनिंगचा अखेरचा अंतिम चेंडू हाताळला जाईल गोलंदाज जितेनच्या माध्यमातून. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल आणि जिंकण्याकरता जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 28 रन्स टू विन. तर इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि अगदीच वेळात वेळ काढून मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच क्रिकेटच्या त्यानंतर जर आपण पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला दबदबा आजही
हा कायम ठेवलेला आहे असं लाडकं व्यक्तिमत्व आपण पाहतोय। जिल्हा परिषद ठाणे माजी उपाध्यक्ष इरफानजी भुरे साहेब यांचा शाही सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय मान्यवरांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। मी साईनाथजी पाटील यांना विनंती करतोय माननीय सन्माननीय इरफानजी भुरे साहेब शिवसेना, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद ठाणे उपाध्यक्ष आपण पाहतोय त्यांचा स्वागत आणि शाही सन्मान केला जातोय। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय। राजकीय परिपटलातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय, अनुभवाची खाण असलेलं व्यक्तिमत्व। यानंतर शिव यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी साईनाथजी पाटील यांना विनंती करतोय आपण नितीन भाई जोशी यांचा स्वागत आणि सन्मान करावा। भारताची संस्कृती जगाला पाठ आहे, आलेल्या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान करणं हा आपल्या संस्कृतीचा एक परिपाठ आहे आणि तो इथून मात्र पूर्ण केला जातोय। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत उपसरपंच कवाड सन्मान्य प्रशांतजी डोंगरे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी विनंती करतोय साईनाथजी पाटील यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। प्रशांतजी डोंगरे आपण पाहतोय जबरदस्त जबाबदार आणि रुबाबदार व्यक्तिमत्व, माहिती शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन इथून मात्र सन्मानित केलं जात आहे। यानंतर अल्पेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। यानंतर दयानंदजी पाटील उद्योजक पिळंजे यांच्या स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय। मी विनंती करतोय सुनील पाटील यांना आपण त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा। सन्मान्य व्यक्तिमत्व दयानंदजी पाटील माहिती शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत उद्योजक देपोली सन्मान्य संदीपजी गायकर यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मान्यवरांची वांदेळी आपल्याला पाहायला मिळते। अशोकजी पाटील यांना आम्ही विनंती करतोय आपण संदीप गायकर उद्योजक देपोली यांचं स्वागत आणि सन्मान करावा। मायेची शॉल आपण पाहतो, या स्पर्धेची गोड आठवण भेट, सन्मान चिन्ह आणि ज्यांचं जे चरित्र स्वच्छ त्यांनाच दिलं जात आहे पुष्पगुच्छ, असे लाडके व्यक्तिमत्व संदीपजी गायकर। यानंतर राजू हिंदर म्हात्रे उद्योजक कोणगाव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत रामभाऊ पाटील, या विभागातील उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, रामभाऊ पाटील यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जातोय। सुनील पाटील यांच्या हस्ते आपण पाहतोय। यानंतर अल्पेश पाटील ग्रामपंचायत सदस्य आपल्यामध्ये उपस्थित आहेत, यांना विनंती करतोय आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा। सन्मान्य व्यक्तिमत्व अल्पेश पाटील। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत निलेश शेलार, ज्यांचा नेहमीच अंदाज निराळा आपण पाहतोय, उद्योजक व्यक्तिमत्व साखरोली आपण पाहतोय। निलेशजी शेलार यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल। गोल्ड मॅन म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे निलेशजी शेलार।
यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य आपण पाहतोय केतनजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि केतन म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। केतन म्हात्रे यांना आपण पाहू शकता, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय। यानंतर अगदीच जर आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारचे आजार असो ते परिपूर्ण पद्धतीने बरे केले जातात, तो अभ्यासही सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो असं व्यक्तिमत्व डॉक्टर जितेंद्र कांताराम पाटील साईगाव आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। मी डॉक्टर जितेंद्र पाटील यांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा। डॉक्टर जितेंद्र पाटील सोहम क्लिनिकचे प्रोप्रायटर आपण पाहतोय, निश्चितच कोणताही आजार असो याच्या वतीने रुग्णांना नेहमीच धीर दिला जातो, योग्य पद्धतीने त्याच्यावरती उपचार सुद्धा केला जातो। यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत संदेश साबळे, गणेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर संदेश साबळे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान केला जाईल। यांनी या स्पर्धेकरता सुरेख अशी मंडप व्यवस्था आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। संदेशजी साबळे यांचे सुद्धा आपण शतशः आभार व्यक्त करतोय। श्री गणेश मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर, खूप खूप धन्यवाद। चौकार किंवा षटकाराच्या हॅट्रिक करता 1000 रुपयाचा कॅच प्राइज असेल अक्षय कासार यांच्या वतीने। निश्चितच ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व इच्छुक असतो आणि आनंदी असतो असे व्यक्तिमत्व जिल्हा परिषद ठाण्याचे माजी उपाध्यक्ष इरफानजी भुरे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत। मी विनंती करतोय इरफानजी भुरे साहेबांना आपण या स्पर्धेनिमित्ताने बिग बॅश धमाका देपोलीमध्ये आपण मनोगत व्यक्त करावं। पहिला दोष आहे देपोली गावी आपण क्रिकेटचे स्पर्धा जे आयोजित केलेले आहे त्या आयोजनाचे सर्व आयोजक देपोलीचे गावकरी आणि या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी भाग घेतला ते सर्व खेळाडू प्रेक्षक आज मला वाटतं देपोली गावी तुम्ही पहिल्यांदाच क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत। फार उशीर केला आहे, लोकांना पाहण्याचा आणि आनंद घेण्याचा जो तुम्ही संधी दिली आहे ती फार उशिरा दिलेली आहे, हरकत नाही, दरवर्षी करत चला आणि आम्हाला बोलवत चला। या क्रिकेटमध्ये लोकांना आज भारतामध्ये एवढा क्रेज झाला आहे की सर्व कामधंदे सोडून क्रिकेट बघण्यासाठी लोक येत आहेत आणि आनंद घेतात। त्याबद्दल तुमचा आभार मानतोय, लोकांना ही संधी उपलब्ध करून दिली म्हणून सर्व खेळाडूंचा अभिनंदन करतोय। मेरीच्या वातावरणात तुम्ही जे स्पर्धा आयोजित केले, सामने खेळवले म्हणूनही तुम्हाला तुमचा अभिनंदन करतोय। या खेळात जो फायनल जिंकेल त्याचा ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो आमच्या सर्वांच्या वतीने। आता आम्हाला आमच्या नितीन जोशीच्या इथं गणपती आहेत आणि विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे म्हणून आम्हाला जाणं गरजेचं आहे, नाहीतर संध्याकाळपर्यंत बसलो असतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद इरफानजी भुरे साहेब। आणि सांगायला आनंद वाटेल वुमेन्स अंडर 19 विश्वचषक हा आपल्या भारतामध्ये आलेला आहे, त्यामुळे महिला क्रिकेट रसिकांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करूया। अंडर 19 वुमेन्सच्या टीमने फायनल पटकावलेली आहे अंडर 19 वर्ल्ड कप। क्या बात है।
धन्यवाद रोहनजी पाटील आपल्यापासून मान्यवर रजा घेत असताना पुनश्च एकदा आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल देपोली स्पोर्ट देपोली या ग्रामस्थांच्या वतीनं आपला खूप खूप आभार. दरम्यान आपण शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट करत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत तुषारजी पाटील कुशिवली, मनसे उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण चे आपण शुभ सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय साईनाथ पाटील आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. तुषारजी पाटील जिंचा शुभ सन्मान शाही सन्मान आपण संपन्न करत आहोत. मायेची उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्हून त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. तुषारजी पाटील आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत आमचे मित्र सतीश घरत यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी सुनील पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे या. त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट केला जातोय. सतीश घरत आमचे मित्र आहेत, त्यांचं शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र कंप्लीट केला जातोय. त्यानंतर दुशांत भोईर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा सुनील पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शाही सन्मान शुभ सन्मान इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. आपण पाहू शकता शाही सन्मान शुभ सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद दुशांत भोईर, आपलं खूप खूप आभार ग्रामस्थांच्या वतीनं. धन्यवाद पुणे एकदा मान्यवरांचं. जाऊया मैदानाच्या दिशेने मॅचला सुरुवात. मॅच कडे आपण जात आहोत. धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावर 17 धावा फलकावर आहेत. 28 धावांचं चेस करत असताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळाले. आतापर्यंत 17 धावा जोडत असताना हा सामना जिंकला आई संतोष माता अनगाव टीमने. तर मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल निलेशजी शेलार यांच्या माध्यमातून. ही सुवर्ण संधी असेल, परंतु संधीचं सोनं करावं लागेल या टीमला. या 28 धावा कंप्लीट कराव्या लागतील, तेव्हाच मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय होऊ शकतोय. धावसंख्या आपण पाहतोय 17 आहे. 17 बनवल्यात म्हणजेच किती राहिल्या? 11. तर मात्र कॉलिंग चांगली राहिली. 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 19. एकोणीस धावा फलकावर आहेत. 28चा चेस करत असताना चांगली धावसंख्या उभारली गेली. तर मात्र विचार केला तर अजून 9 धाव्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू बाकी आहेत. 9 धाव्यांची आवश्यकता. साधा आणि सोपं समीकरण. यावेळेस काय घडलंय? चेंडू सरळ एस्ट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालाय, जितेण्याची खेळी होते संपुष्टात. विकेट मिळते गोलंदाजाला, फलंदाज बाद. एकोणावीस या अंकावर पहिल्या विकेटचं पतन झालं आणि भागीदारी खूप महत्वाची ठरते. जेव्हा जेव्हा धावांचा पाठलाग केला जातोय आणि भागीदारी पहिल्या विकेटसाठी 19 धाव्यांची राहिली आणि तेच कारण बनलंय. आता मात्र 9 धाव्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 9 चेंडू 9 धावा. साधा आणि सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेटच्या मैदानात कुठलंही समीकरण साधा आणि सोपं नसतं. 4 चेंडू झालेत.
चेंडू किती झालेत पंच? माफी असावी, आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत 2च चेंडू झालेत. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 21 21 धावा पलकावर आहेत. 7 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे उभा ठाकलाय. संधी बनेल का? परंतु संधी दवडली गेली. संधी येत असतात, संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 23. आता मात्र 5 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे. अलंत कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. यावेळेस काय घडलंय? बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न. प्रेक्षकांकडून आवाज येतोय धाव धाव, परंतु 2च घेतात बॅटरनं. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय. जाऊन पोहोचले गेले 25. आता मात्र 3 धावेंची आवश्यकता विजयाकरिता. चेंडू शिल्लक असतील 7. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येत असताना खाली क्षेत्र निवडलं गेलंय. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा प्रयत्न होईल का? मात्र 2च धावा. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 27. स्कोर लेवल झालाय, म्हणजेच 6 मध्ये 1 धाव करायचे. परंतु क्रिकेट विश्वात आपण या 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा डिपेंड होताना पाहिले. आणि आई संतोष माता अनगाव टीम जर हा विजय संपादन केला तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. निलेश भाऊ शेलार साखरोली यांच्या माध्यमातून हे 2000 रुपयाचे कॅश प्राइज फक्त 1च पाऊल दूर, असंच म्हणावं लागेल. 1 धाव दूर आहे टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्यापासून. चांगलं क्रिकेट बिग बॅश देपोली 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नाही, हा सामना तर खूप चांगला राहिला. एकाच गावातील 2 संघ चांगला क्रिकेट दाखवत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण आलंय 6 चेंडू 1. चला सामन्याला सुरुवात करायची. अजून आपल्याला 2 सामने केले पाहिजेत, सेमीफायनल आणि फायनलचा सामना. वेळे संदर्भात सहकार्य करा. चला गोलंदाजाला गोलंदाज ट्रॅकवर पाठवा लगेच. चला टाइम वेस्ट करू नका. 6 चेंडू 1 धाव. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मिलिंद, मागील मॅचचा हिरो. त्याच्या बॅट मधून ही धाव येईल का विजयाची, की गोलंदाज योगेश मात्र मॅजिकल गोलंदाजी करेल? याचं उत्तर मात्र या चेंडूवर मिळेल. यावेळेस ऑन साइडला चेंडूला फोर्स केलं गेलं आणि ही धाव आली विजयाची. विजय साजरा केला जातोय. हॅलो, सुनील पाटील मॅन ऑफ द मॅच आपण डिक्लेअर करा. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ची अनाउन्समेंट करा.